मी इंजिनियर लक ऑलरेडी जरा घाईतच असतो आणि ऑलरेडी 2-3 मिनिटं म्हणून मी क्विक एकदम माझं मनोगत व्यक्त करतो. तर बाबांनी मेन्शन केलं तसं आज काकांचा नाही तर आमच्या परिवाराचा हा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून आलात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मुंबई म्हटलं तर डिसिप्लिन म्हटलं तर आमचे काका याचं म्हणजे जे डिसिप्लिन शब्द जरी कोणाच्या तोंडात आला ना तर त्याचं प्रत्यय जे आम्हाला येतं ते आमच्या काकांकडे बघून येतं. मुंबई म्हटलं तर अजून एक दुसरा मुद्दा येतो, तो मराठीचा मुद्दा. तर मी जरा बसलो होतो आणि ऐकत होतो की उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी काही कार्यकर्ते सुद्धा इथं आले. तर त्यांची माफी मागून मी काही संस्कृत मधल्या 2 वळी इथं मांडू इच्छितो. न तत्वम कामयसे कीर्तिम न च वित्तम न च श्रियम विद्यादानम परम पुण्यम स्मृतम तेन तत्वमुतः. आपण कधीही कीर्ती पैसा वैभवाची इच्छा केली नाही. तुम्ही आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केलं जे मला वाटतं जगातलं किंवा कुठलंही सगळ्यात श्रेष्ठ पुण्य मानलं जातं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने ते महान काम करत आलात, पुढेही करत राहाल. त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. आणि मुंबईचं मी बोलत होतो तर मुंबई ऍक्च्युली कोणासाठी थांबत नाही. तर त्या मुंबईला थांबून त्यांच्याकडून सत्कार करून घेणं हे त्यातल्या त्यात खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही पुण्यातले लोक मला जिजू म्हणत होते की पुण्यातले लोक खूप निवांत आहे, मुंबईतले लोक खूप धावपळी. त्यांना थांबून त्यांच्याकडून सत्कार करून घेणं त्यासाठी तेवढं कर्तृत्व तुमचं असावं लागतं, तेवढे आचार विचार त्या लेवलचे त्या मॅच्युरिटीचे तुमचे असावं लागतं, ते जुळून आले पाहिजे. त्याच्यानंतर तो सत्कार होतो. आणि तो सत्कार मी तुमच्या स्टेटसमध्ये बघत होतो, प्लॅटफॉर्मवरती ट्रेनमध्ये त्या प्रत्येक ग्रुपने मिळून तुमचा सत्कार केलाय. त्यासारखं पुण्य त्याचं कौतुक आम्हाला आहे. आणि त्या गोष्टी मी माझ्याही फ्रेंड सर्कल ऍक्च्युली सांगत होतो. तर एक शेवटचा एक संस्कृत मधला एक श्लोक मला आठवतो, तर तो एक मी 2 मिनिटात तुमच्या समोर सांगतोय. आयुष्यम आरोग्यम मयम यश्च प्रशामी पशुम रुद्धिमसौ संपद ब्राह्मणम तेजो बलम ओजमेव ददातु व सर्वमिदम जनार्दन. आयुष्य, आरोग्य, कीर्ती, समृद्धी, तेज, बल आणि यश हे सर्व तुम्हाला मिळो ही सदिच्छा. आणि मी माझे शब्द संपवतो. थँक्यू सो मच.